Good afternoon everyone. This is our next lecture on composite materials. Today we will going to start our next point from this topic which is fabrication of the composites. या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत की कंपोजिट मटेरियल्स हे तयार कसे केले जातात, हे तयार करण्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत हे आपण या पॉइंट मध्ये स्टडी करणार आहोत. तर बेसिकली देयर आर टू टाइप्स ऑफ मोल्डिंग मेथड्स फॉर द फॅब्रिकेशन ऑफ द कंपोजिट. फर्स्ट इज ओपन मोल्डिंग and second is closed molding. Let us see first open molding. आणि या ओपन मोल्डिंगमध्ये काही टाइप्स आहेत कंपोजिट मटेरियल फॅब्रिकेशन करायचे आणि क्लोजर मोल्डिंगमध्येही काही टाइप्स आहेत. हे टाइप्स आपण इथं स्टडी करणार आहोत. आज आपण ओपन मोल्डिंगमधील काही टाइप्स स्टडी करणार आहोत. तर ओपन मोल्डिंग म्हणजे काय? व्हॉट इज ओपन मोल्डिंग? इन ओपन मोल्डिंग रॉ मटेरियल्स आर एक्सपोज्ड टू एअर as they cure or harden. Open molding utilizes different processes including hand layup, spray up, casting and filament winding. ओपन मोल्डिंग मेथडमध्ये काय केलं जातं, जे काही मटेरियल आपल्याला कंपोजिट मटेरियल तयार करायचं आहे ते मटेरियल एअरमध्ये एक्सपोज केलं जातं, ते हार्ड होण्यासाठी किंवा सुकण्यासाठी. आणि ओपन मोल्डिंगमध्ये डिफरंट टाइप्स आहेत. फर्स्ट इज हँड लेअप, सेकंड इज स्प्रे अप, थर्ड इज कास्टिंग अँड फोर्थ इज फिलामेंट वाइंडिंग. लेट अस सी फर्स्ट फॅब्रिकेशन प्रोसेस विच इज हँड लेअप, विच इज ओपन मोल्डिंग प्रोसेस. हँड लेअप. हँड लेअप is the most common and least expensive open molding method because it requires the least amount of equipments. हँड लेअप ही जी काय मेथड आहे ही मोस्ट कॉमन अँड लिस्ट एक्सपेन्सिव्ह म्हणजे कमी खर्चामध्ये तयार होणारी, कारण याच्यामध्ये जे काही इक्विपमेंट लागणार आहेत ते खूप कमी प्रमाणात लागणार आहेत. हँड लेअप इज मोस्ट कॉमन अँड लिस्ट एक्सपेन्सिव्ह ओपन मोल्डिंग मेथड बिकॉज इट रिक्वायर द लिस्ट अमाऊंट ऑफ इक्विपमेंट्स. फायबर रेनफोर्समेंट आर प्लेस्ड बाय हँड इन द मोल्ड अँड रेझिन इज अप्लाइड टू द ब्रश. आपण डायग्राममध्ये बघू शकतो जे काही फायबर रेन्फोर्समेंट आहे ते फायबर रेन्फोर्समेंट इज अप्लाइड बाय हँड, ते हँडने अप्लाय केलेलं आहे इन द मोल्ड अँड रेझिन इज अप्लाइड विथ द ब्रश ऑर रोलर. आणि जे काही रेझिन आहे, जे मटेरियल हार्ड करण्यासाठी आपण इथं रेझिन वापरतो, ते रेझिन हे कशाने अप्लाय केलेलं आहे तर ब्रश किंवा रोलरने अप्लाय केलेलं आहे. दिस प्रोसेस इज यूज्ड टू मेक बोथ लार्ज अँड स्मॉल आयटम्स. आणि ही जी काही हँड लेअप मेथड आहे ही मेथड यूज करून आपण लार्ज और स्मॉल आयटम्स तयार करू शकतो, इन्क्लुडिंग बोर्ड्स, स्टोरेज टँक्स, ट्यूब्स अँड शॉवर्स. हँड लेअप इज अन ओपन मोल्डिंग मेथड सुटेबल फॉर मेकिंग ए वाइड व्हरायटी ऑफ कंपोजिट प्रोडक्ट्स फ्रॉम व्हेरी स्मॉल टू व्हेरी लार्ज. Hand layup is a simplest composite molding method, offering low cost tooling, simple processing, and a wide range of part sizes. Hand layup is a simplest composite molding method. ही जी काही मेथड आहे ही सगळ्यात सिम्पलेस्ट कंपोजिट मोल्डिंग मेथड आहे आणि ही सगळ्यात कमी खर्चात तयार होणारी मेथड आहे. आणि ह्याची प्रोसेस ही खूप सिम्पल आहे अँड इट हॅज वाईड रेंज ऑफ पार्ट सायझेस. आणि ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही साईजचं कंपोजिट मटेरियल हे तयार करू शकतो. तर याची प्रोसेसिंग बघूया आपण. प्रोसेस इट अलाउज द मॅन्युफॅक्चर ऑफ एनी पार्ट ऑफ ऑल शेप्स अँड साईज. या मेथडमध्ये आपण कोणत्याही शेपचं आणि साईजचं कंपोजिट मटेरियल हे तयार करू शकतो. द मोल्ड सरफेस ट्रीटेड बाय रिलिजंट एजंट, दॅट मीन्स जेल. म्हणजे जो काही मोल्ड सरफेस आहे ज्याच्यावरती आपल्याला एखादं कंपोजिट मटेरियल हे मोल्ड करायचं आहे, तो मोल्ड सरफेस सुरुवातीला एका रिलिजन एजंट किंवा जेल लावून, लुब्रिकंट म्हणजे जे काही तेलकट पदार्थ असतात तेल लावून ते प्लेन करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जे काही आपलं कंपोजिट मटेरियल तयार होणार आहे ते त्या मोल्डला चिटकून बसलं नाही पाहिजे. द मोल्ड सरफेस इज ट्रीटेड बाय रिलिजिंग एजंट. देन द रेनफोर्समेंट इन द फॉर्म ऑफ सक्सिजन लेअर ऑफ मॅट्स ऑर फॅब्रिक्स दॅट आर इन्सर्टेड विथ रेझिन. आणि त्याच्यानंतर जे काही आपलं रेनफोर्समेंट आहे ते रेनफोर्समेंट हे त्या मोल्डवरती ठेवायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरती रेझिन अप्लाय करायचं, नंतर अजून रेनफोर्समेंट ठेवायचं, नंतर अजून रेझिन अप्लाय करायचं, स्टेप बाय स्टेप, लेअर बाय लेअर.
The reinforcement in the form of successive layers of mats or fabrics that are inserted with resin, usually by hand, to obtain the required thickness. After curing at room temperature, आणि नंतर ते रूम टेम्परेचरला सुकवल्यानंतर ऑर बाय एक्सटर्नल हीट, आणि सुकवायसाठी जर एक्सटर्नल हीटसुद्धा अप्लाय करू शकतो. द मोल्ड इज ओपन्ड अँड द कंपोजिट इज रिमूव्ड फ्रॉम दी मोल्ड सरफेस. आणि ते सुकवल्यानंतर किंवा एक्सटर्नल हीट देऊन ते सुकवल्यानंतर त्याच्यामधून ते जे काही कंपोजिट मटेरियल तयार झालेलं आहे ते आपण बाहेर काढू शकतो. जर आपल्याला त्या मोल्डमध्ये जास्त स्पीडमध्ये जर कंपोजिट मटेरियल तयार करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बाहेरून एक्सटर्नल हीटही प्रोव्हाइड करावी लागते. एक्सटर्नल हीट दिल्यामुळे काय होतं, ते मोल्ड लवकर तयार होतं आणि ते कंटिन्यू सायकल आपण तयार ठेवू शकतो. म्हणजे कंटिन्यू आपण त्यात कंपोजिट मटेरियल हे तयार करू शकतो. दिस इज अबाउट दी हँड लेअप. हँड लेअप इज ए ओपन मोल्डिंग प्रोसेस. ह्याच्यामध्ये आपण बघितलं जे काय हे रेनफोर्समेंट आहेत ते रेनफोर्स हे बाय हँडने ते अप्लाय केलेत आणि त्याच्यावरती जे काही रेझिन आहे ते रेझिन एका ब्रशने किंवा रोलरने अप्लाय केलं आहे आणि ते काय आहे ते एका ठराविक शेपमध्ये हे सगळे प्रोसेस केलेले आहे की जेणेकरून त्या मोल्डचा शेप त्या कंपोजिट मटेरियलला यावा यासाठी. दिस इज अबाउट दी हँड लेअप मोल्डिंग प्रोसेस फॉर फॅब्रिकेशन ऑफ दी कंपोजिट. नेक्स्ट मेथड इज दी स्प्रे-अप. Spray-up method and hand layup method. These two methods are nearly same. स्प्रेअपमध्ये काय केलं जातं आहे, जे काही रेझिन आहे ते रेझिन फक्त स्प्रेनं अप्लाय केलं जाते आणि जे हँड लेअप आहे त्या हँड लेअपमध्ये जे काही रेझिन आहे ते ब्रशनं किंवा एका रोलरने अप्लाय केलं जाते. बाकी जी काही पूर्ण प्रोसेस आहे ती प्रोसेस या दोन्हीची सेम आहे. नेक्स्ट इज फिलामेंट वाइंडिंग. Next open molding process is filament winding for fabrication of the composite. Filament winding. Filament winding is an automated open molding process that uses a rotating mandrel as the mold. आपण डायग्राममध्ये बघू शकतो जे काही रोटेटिंग मेंड्रल आहे ते मोल्ड असं ॲक्ट होतं आहे आणि त्याच्यावरती जे काही आपलं कंपोजिट मटेरियल आहे ते डिपॉझिट होणार आहे. फिलामेंट वाइंडिंग इज ॲन ॲटोमॅटेड ओपन मोल्डिंग प्रोसेस. आणि ही जी काही प्रोसेस आहे ही मॅन्युअली असू शकते किंवा ॲटोमॅटेडही असू शकते. फिलामेंट वाइंडिंग इज ॲन ॲटोमॅटेड ओपन वाइंडिंग प्रोसेस दॅट युजेस ए रोटेटिंग मॅन्डल ॲज द मोल्ड. द मोल्ड कॉन्फिगरेशन प्रोड्युसेस ए फिनिश्ड इनर सरफेस अँड ए लॅमिनेटेड सरफेस ऑन दी outside diameter of the product. Filament winding result in a high degree of fiber loading, which provides high tensile strength in the manufacture of hollow, generally cylindrical products such as chemical and fuel storage tank, pipes, stacks, pressure vessels, and rocket motor cases. हे जे काय आहेत हे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. The process makes high strength to weight ratio, laminates and provide a high degree of control over uniformity and fiber orientation. The filament winding process can be used to make a structure that are highly engineered because filament winding is computer controlled and automated. जी काही फिलामेंट वाइंडिंग आहे ही जी प्रोसेस आहे ती कॉम्प्युटर कंट्रोल्ड आहे आणि ॲटोमेटेड आहे. द लेबर फॅक्टर फॉर फिलामेंट वाइंडिंग इज लोअर दॅन दॅट ऑफ ओपन मोल्डिंग प्रोसेस. म्हणजे फिलामेंट वाइंडिंगला जी काही लेबर लागणार आहेत ही लेबर कमी लागणार आहेत इन द कंपॅरिझन ऑफ दॅट ऑफ ओपन मोल्डिंग प्रोसेस बिकॉज दिस प्रोसेस फिलामेंट वाइंडिंग इज कॉम्प्युटर कंट्रोल्ड अँड ऑटोमेटेड प्रोसेस. आपण डायग्राममध्ये बघू शकतो जे काही मेंड्रल आहे ते रोटेटिंग मेंड्रल आहे तो गोल फिरणार आहे आणि त्याच्या खाली आपण रेजिन बाथ बघू शकतो. रेजिन बाथ आणि जे काही दोऱ्यासारखं दिसतं आहे ती कंटिन्युअस स्ट्रेट रिव्हॉल्विंग ते जे काय आहे ते रेनफोर्समेंट आहे. ते रेनफोर्समेंट रेजिन बाथ याच्यामधून पास होऊन ते मेंड्रलवरती रोलिंग होऊन त्याच्यावरती डिपॉझिट होतं आहे. आणि ही जी काय सांगितली आपण ते याची प्रोसेसच आहे. प्रोसेसमध्ये काय येणार आहे, रिव्हॉल्विंग मेंड्रल, रेझिन बाथमध्ये जे काही आपलं रेनफोर्समेंट आहे
ते रेझिन बाथमधून पास केलं आहे आणि नंतर मेटलवरती हे डिपॉझिट केलं आहे. दिस इज अबाउट फिलामेंट बाइंडिंग. नेक्स्ट मेथड इज क्लोज्ड मोल्डिंग मेथड्स. क्लोज्ड मोल्डिंग methods for fabrication of the composite materials. In closed molding, raw materials, that means fibers and resins, cure are inserted inside a two-side mold or within a vacuum bag. Closed molding process are usually automated and require special equipments. हे जे काही क्लोज्ड मोल्डिंग प्रोसेस आहेत त्या प्रोसेस ह्या हायली ॲटोमॅटेड प्रोसेस आहेत आणि त्यासाठी एक ठराविक इक्विपमेंट ही यूज करावं लागतं. फर्स्ट क्लोज्ड मोल्डिंग प्रोसेस इज रेझिन ट्रान्सफर मोल्डिंग. फर्स्ट रेझिन ट्रान्सफर मोल्डिंग. रेझिन ट्रान्सफर मोल्डिंग इज ॲन इंटरमिडिएट व्हॉल्यूम मोल्डिंग प्रोसेस फॉर प्रोड्युसिंग कंपोजिट्स. In resin transfer molding, resin is injected under pressure into mold cavity. आपण खाली डायग्राम बघू शकतोय. जो काही ग्रीन कलर दिसतोय, ग्रीन कलरच्या मध्ये एक अशी पोकळी दिसते. दिस इज द कॅव्हिटी. दिस इज द मोल्ड कॅव्हिटी. म्हणजे तो एक साचा आहे त्या पद्धतीचा. दिस प्रोसेस प्रोड्युसेस पार्ट्स ऑफ टू फिनिश्ड सरफेसेस. आणि ह्या प्रोसेसमध्ये रेझिन ट्रान्सफर मोल्डिंगमध्ये काय होतं आहे, जे काही कंपोजिट मटेरियल आहेत त्या कंपोजिट मटेरियलच्या दोन्ही साईड ह्या वेल फिनिश्ड आहेत. फिनिश्ड सरफेस तयार होत आहेत. बाय लेईंग अप रेन्फोर्समेंट मटेरियल ड्राय इनसाइड द मोल्ड अँड कॉम्बिनेशन ऑफ मटेरियल अँड ओरिएंटेशन कॅन बी यूज्ड इन्क्लुडिंग 3D रेन्फोर्समेंट. पार्ट थिकनेस इज डिटरमाइंड बाय द टूल कॅव्हिटी. म्हणजे ह्याची काही थिकनेस तयार होणाऱ्या कंपोजिटची काही थिकनेस आहे. ही थिकनेस कशावरती डिपेंड आहे तर त्याच्यामधल्या कॅव्हिटीवरती. व त्यामध्ये कॅव्हिटी जर जास्त असेल तर थिकनेस जास्त मिळणार आहे आणि तर ते दोन मोल्ड जर खूप जवळ असतील तर त्यामध्ये थिकनेस ही कमी मिळणार आहे. त्यामुळे जे काही कंपोजिट मटेरियल आहे ते कमी थिकनेसचं मिळणार आहे. पार्ट थिकनेस इज डिटरमाइंड बाय द टूल कॅव्हिटी. फर्स्ट सायकल टाइम्स कॅन बी अचिव्ड इन टेम्परेचर कंट्रोल्ड टूलिंग and the process can range from simple to highly automated. Resin transfer molding can use a wide variety of tooling ranging from low cost composite molds to temperature controlled metal tooling. Vacuum assisted can be used to enhance resin flow in the mold cavity. ह्याच्या पुढचा जो टाईप आहे रेझिन ट्रान्सफर मोल्डिंगचा तो आहे व्हॅक्यूम इन्हान्स्ड रेझिन ट्रान्सफर मोल्डिंग. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ही जी काही होल प्रोसेस आहे ही पूर्ण प्रोसेस ही एका व्हॅक्यूममध्ये घडवून आणली जाते आणि ही जी काही प्रोसेस आहे ही फक्त आहे ती रेझिन ट्रान्सफर मोल्डिंग आहे. तर रेझिन ट्रान्सफर मोल्डिंगमध्ये आपण डायग्राममध्ये बघू शकतो. रेझिन ट्रान्सफर मोल्डिंगमध्ये दोन टाईपचे मोल्ड आहेत, एक अप्पर मोल्ड एक लोअर मोल्ड. आणि या दोघांच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमध्ये आपण एका साईडून दोन साईडने त्याच्यामध्ये रेझिन इंजेक्शन करतो आहे आणि रेझिन इंजेक्शन करून ते रेझिन काय करणार आहे नंतर त्या मोल्डचा शेप घेणार आहे आफ्टर हिटिंग और आफ्टर सम टाइम. दिस इज आवर रेझिन ट्रान्सफर मोल्डिंग अँड इट्स प्रोसेस. अँड नेक्स्ट मोल्डिंग इज compression molding. Compression molding and resin transfer molding are nearly same. ह्याच्यामध्ये काय केलं जाते कॉम्प्रेशन मोल्डिंगमध्ये, जे काही दोन मोल्ड आहेत त्या दोन मोल्डच्या मध्ये एक मटेरियल ठेवलं जातं आहे आणि त्याच्यावरती हायड्रॉलिकने हाय प्रेशर अप्लाय केला जातो आहे आणि तो हाय प्रेशर अप्लाय केल्यामुळे जो काही मोल्डचा शेप आहे तो शेप तो मटेरियल हे अचीव करते आहे. आपण बघूयात कॉम्प्रेशन मोल्डिंग. Compression molding is high volume, high pressure method suitable for molding complex fiberglass reinforced polymer parts on a rapid cycle time. म्हणजे इथं कंटिन्यू एक मोल्ड तयार झाला की लगेच दुसरा मोल्ड तिसरा मोल्ड म्हणजे कंटिन्यू सायकल टाईम कंटिन्यू असं मोल्ड ह्याच्या प्रोसेसमध्ये तयार केले जातात. देअर आर सेव्हरल टाईप्स ऑफ कॉम्प्रेशन मोल्डिंग्स दॅट आर डिफाईंड बाय द टाईप ऑफ मटेरियल मोल्डेड. म्हणजे काही कॉम्प्रेशन मोल्डिंग आहेत याच्या डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्प्रेशन मोल्डिंग आहेत. ते कशावरती डिपेंड आहे तर हे कोणते मटेरियल मोल्ड करते ह्याच्यावरती कॉम्प्रेशन मोल्डिंगचे टाईप्स आहेत. फर्स्ट इज सीट मोल्डिंग कंपाऊंड, सेकंड इज
bulk molding compound, and third is thick molding compound, and last is wet layup compressing molding. Compression molding tooling consists of heated metal mold mounted in a large hydraulic pressure. The process can be automated, good surface finished or obtainable, contributing to lower part finishing cost. Subsequent trimming and machining operation are minimized in the compression molding and labor costs are low. This is about the compression मोल्डिंग. डायग्राममध्ये आपण बघू शकतोय अप्पर मुव्हेबल मोल्ड हाब अँड लोअर फिक्स्ड मोल्ड हाब. त्याच्यामध्ये आपण इंजेक्टर पिन ही बघू शकतोय आणि जो काही इंजेक्टर केलेला आहे तो चार्ज, आणि जो काही आफ्टर कॉम्प्रेशन जो काही रेड कलरचा दाखवलेला आहे ते आफ्टर कॉम्प्रेशन कॉम्पोजिट मटेरियल आहे, आणि जो काही ग्रीन कलरचा आहे ते कॉम्प्रेशन करायच्या आधी हायड्रोलिक प्रेशर अप्लाय करायच्या आधीचं मटेरियल आहे. दिस अबाउट दी कॉम्प्रेशन मोल्डिंग, आणि ते आपण सांगितलेलं त्याची काही ती प्रोसेस आहे ते. तर आपण आज टोटल 5 टाईपच्या फॅब्रिकेशन मेथड्स बघितल्या. फर्स्ट इज हँड लेअप, सेकंड इज स्प्रे अप, थर्ड इज फिलामेंट वाइंडिंग, फोर्थ इज रेझिन ट्रान्सफर मोल्डिंग, अँड फिफ्थ इज कॉम्प्रेशन मोल्डिंग. अशा टोटल 15 फॅब्रिकेशन मेथड्स आहेत. नेक्स्ट ज्या राहिलेल्या काही मेथड्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. टुडे वी विल स्टॉप हिअर.